पहिल्यांदी हेच पाकिट आहेत ना ती महिन्याला खायची. जेव्हापासून आपण व्हिडिओ वगैरे चालू केला ना तेव्हापासून काय झालं काय घरात हे ते अजून दोघं काय झालं घरात वास येतंय. इंधन पहिलं इंधन तवर इंदर चलायची पुढे गेलं तर आमच्या सुद्धा लग्न नाही त्यानं. तुम्ही बाजून येतात ना गाडी माझ्यासाठी मग पैसे द्या आता 5,000 रुपये. 5 लोक नेते माझ्या नावाने काय करत होतो. म्हाताऱ्यानं या अंधारात गेलं तुला खाली तुला मग ते बैल आले मोर शेळी आली मागून अशी मारलीची शेळी वाटत. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज म्हणलं ब्लॉगमध्ये काय करावं काही कळत नव्हतं, पण आजीने आपल्या भरपूर मस्त कंटेंट सापडून काढलाय की आज ती तुम्हाला नाही का त्यांच्या काळातली एकदम जुनी रेसिपी बनवून दाखवणार आहे. आणि रेसिपीचा व्हिडिओ मी सेपरेट टाकतो. पण ती रेसिपी कोणती माहिती आहे का तुम्हाला? पहिले लग्न असू द्या किंवा सप्ते असू द्या, कोणत्या एक ठिकाणी जरी गेले ना तर एकमेव रेसिपी. आणि तिच्यासाठी नाही का म्हणजे एवढी धावपळ व्हायची, कारण अन्न वगैरे नसायचं खायला. तर कसे करायचे पहिलं आजीलाच विचारून. आणि काय व्हायचं म्हणजे पहिलं लोकाला अन्न पाणी नसं भेटत लवकर. मग काय करायचे, लग्नाला जायचे. कोणी उठलं का लग्नाला जायचे. गुंड्या नसत पहिल्या. मग काय करायचे, घरचेच गहू भाडायचे लोक. जुवड गहू राहायचे, ते जुवड गहू न्यायचे गिरणीत आणि ते भरडून आणायचे. आणि गुळ घ्यायचे आणि तूप राहायचं, नाही तर दाडे राहायचे पहिले. आता तेल वापरीत लोक, आता तूप पण दाडे नाही वापरीत. आणि मग त्याच्यात बाजू घ्यायचे लापशीचा बायडा. आणि मग त्याच्यात शेंगदाणे, खोबरं, बडीशेप, काजू, बदाम हे असे टाकायचे. मग त्याच्यामध्ये सगळं सामान काढलंय. आणि तिथं लोक आवडीनं खायचे. कोणता कार्यक्रम असला का, सप्ते असूत, लग्न असू, कोणाचे वाढदिवस असूत, कोणाचे दिवस असूत, तर त्याच्यामध्ये हे स्वयंपाक करायची. एवढं सामान घेतलं ते त्यासाठी, म्हणजे लापशी बनवायची बरं का. आता काजू बदाम वगैरे पहिले होते का राहायचे? तर हे सगळं म्हणजे जुनंच बाबा, याच्यात काही नवीन नाही काहीच. तर याच्यापासून आता ती लापशी बनवून राहिली. पाणी वगैरे ठेवलंय. आता ती लापशी बनवून दाखवते एकदम जुन्या पद्धती. पुढे गेलं तर आमच्या सुद्धा लग्न नाही त्यानं लापशाच असायच्या. कोणत्या कार्यक्रमात लापशात. बुंदी नव्हती पहिली, शिरापुरी नव्हती, गुलाबजांबू नव्हते, बर्फ्या नव्हत्या. आता हे काही निघालेत लोक, काही करतेच पण खातेच लोक, पण लापशी सारखं खाणं नाही. करायचे भगुले कढई. आता काय भगुले आणले त्याच्यामध्ये शिजीला कधीला ठेवशील, पण खऱ्या कढायाच पाहिल्या लापशीला का? लापशीला कोणत्या स्वयंपाकाला कढई. आता कुठे कढाई मोठाल्या? आता कढायाच नाही राहिल्या. हायतात तेवढ्या तळाया पुरते पुऱ्याला त्याला, तरी लहान लेच्यात एवढ्या मोठ्याल्या नाहीत. गाईस तुम्ही बघू शकता, हे बघा लापशी कशी बनवली आजीने. एवढी भारी बनवली. आणि त्यांच्या काळात ते जसं लग्नात वगैरे बनवायचे ना, सगळ्यात मोठा पदार्थ हातरायचा बरं का लापशी वगैरे. आजकाल जास्त बनवत नाही कारण सगळे स्वीट फूड आलेले आहेत, कारण तेच बनवतात गुलाबजाम वगैरे असे. तर पहिल्या काळात हेच सगळ्यात मोठा पदार्थ राहायचा. काय हो ना भारी लापशी एकदम. खाऊन बघता कशी झाली एकदम एक नंबर. तुम्हाला आवडते ना? पहिले जुने लापशी ते बी जोड गावाची पाहिजे होती, मग भारी. आता ते जोडगाव कुठे भेटते? आता नाही. भारी झालं ना? खाऊन टाका थोडी ठेवावं शिकते. हां, सरपणाला आले की बायो. खाल्लं पिल्लं आता मस्त. आता चालेल सरपणा ना. आता सरपणाची बातच नाही. तवा चुरीला येईल. इंधन पहिलं इंधन. तवर इंदर चलायची. अरे इंधन म्हणजे लाकडं असेल का, त्याला इंधन म्हणतात. इंदर आणायला चालले मी आता. मग आता ते चुलीत घालायचे, मग ते जाळ चालायचा, मग स्वयंपाक करायचा. गाय जात आता आजी चालली इंधन आणायला. आता मी चाललोय गाडीचं इंजन नीट करायला, कारण भरपूर दिवस झाले. आता गाडीची खराब झाली आहे आणि सर्व्हिसिंग नाही केली 5-6 महिने. तर आता मी गाडी सर्व्हिसिंग करून आणतो. तोपर्यंत आजी नाही का आपल्या घरातलं थोडे लाकडं वगैरे पडले ती घेऊन येते. आजी वर किती तोपर्यंत मी येतो गाडीची सर्व्हिसिंग करून. तुम्हाला तिकडे पण दाखवते इकडे सर्व्हिसिंग वगैरे कसं करता गावाला. माझ्यासोबत आहे आक्षूला पहिलं घेऊ, कारण एकटा मला कुठं जाऊ वाटत नाही. एकट्या लय वेळ बोर व्हायला लागतं, कारण गाडीला नंबर वगैरे जर असला ना लय वेळ बसावं लागतं. तर पहिलं आक्षूला घेऊ आणि लगेच नाही होतेच गावाला. हे बघा आक्षू त्यांचं घर, इथं आक्षू राहतो.
इथं पहिले ना गावात घर होतं पण त्याच्यानंतर इकडे बांधलं. लय दिवस झाले तर बांधलेलं आता काम नाही केलं हा अजून त्याचं. काम नाही केलं, थोडं राहिले. गाईज आता आम्ही चाललो आहे तेच गावाला. तर गाडी आज एकदम मस्त सर्व्हिसिंग करून आणतो. 5-6 महिने भरपूर दम खाल्ला आहे आणि बिचारीने काही धोका नाही दिला. तेव्हा फक्त एक रब्बाला गेलं होतं त्याच्यामुळे थोडं सायलेन्सर आवाज होतं, पण आज सर्व्हिसिंगच करून घेतो. त्यात येऊन बसलं आमच्या पुढं तरी 3 गाड्या आहेत अजून, तरी म्हटलं नाही का, मग त्याच्यामुळे मी म्हटलं की एकट्याला लय बोर आहे म्हणून अक्षर आणलाय. आता त्याला पण बोर करतो. काय काय काम झालं काम जाणार आहे अजून तरी 2 तास तरी बसावं लागले इथं गाडी सर्व्हिसिंग करायला. आत्ता गाडी सर्व्हिसिंगला घेतली. आत्ता वाजले संध्याकाळचे 5. मी आलो 2 वाजता पण नंबरच नव्हता. आत्ता नंबर आलाय. काहीच बघू शकताय सर्व्हिसिंग चालू आहे. भरपूर टाईम झाला आहे बरं का. त्यांच्याकडे एवढ्या गाड्या असतात ना त्याच्यामुळे मला लय वेळ थांबावं लागलं. आणि हे नाही का माझे मित्र आहेत ना दीपक, पुण्याला बघितले असते, त्यांचे मित्र आहेत. आता माझे पण झाले होते. यांच्याकडेच मी गाडी सर्व्हिसिंग करतो. संध्याकाळी सर्व्हिसिंग करते ते. जेव्हापासून नवी गाडी घेतली ना आपण तेव्हापासून सर्व्हिसिंग इकडेच करतो. गाईज आत्ता वाजले 7. मी आलो जस्ट घरी. दिवसभर पूर्ण दिवस गेला नाही का, अंधार पडलाय. आणि हे बघा तुमची बाई घरामध्ये काहीतरी सापडे ती. काय झालं का घरात? हे तेजून आहे दोघं. काय झालं घरात? वास येतोय काय झालं काय? दोघं सापडे ते सकाळपासून. ती मांजर कशी बसली बघ. कुठं? हे बघा मांजर कुठं बसली. अरे वास येतोय काहीतरी घरात. तुला येत नाही का? तिला काय घेणं देणं नाही. आता काय करायचं? काय झालं काहीच काय ना, घरात नुसतं वास येतोय आणि सगळं घर चापेल आहे तरी घरात काहीच भेटत नाही. मला तरी वाटतं बहिणीच काहीतरी कार्यक्रम केलाय. मी तर आता शिकायले बाबा. हा मी तर आता शिकायले. गाईज फ्रीजच खराब झालंय. वास येऊ राहिला याच्यात. हे बहीण हवं काहीतरी आणलं ठेवलंय. काय झालं त्याला? भाजी सुद्धा ही होती, भाजी नको ठेवू त्याच्यात. काहीतरी खराब झालं याच्यात. हे डीप फ्रीज आहे ना वरलं, हे खराब झालंय. कितीतरी दिवस झाले सापच नाही गेलं. याला धुवून काढायचं होतं. बाई काही धुवून नाही काढत मला तरी वाटतंय. नुसती आणून ठेवती. नाही मी काय नाही ठेवत त्याच्यात. मग कसं काय झालं ते? मी काय नाही ठेवत त्याच्यात. आता किती आलं माहिती का? किती आला? 500. 10,000 रुपये. हा देव तुम्ही बसून येतात ना गाडी माझ्या संग, मग पैसे द्या आता 5,000 रुपये. 5 लोक नाही ते माझ्या नावाने काय करत होतो 5,000 रुपये द्या तुम्ही आता. जेवण आम्हाला काय करायची? तू सारे लोक नेतोच गावातले बसून. लोकांना हाकायला सारे गावातले लोक नेतोच बसून. मग आता त्या मित्र आहेत माझे. मित्राचं मग देते मित्र पैसे. पैसे दे नाही ते मग तुम्ही द्या ना का आता? आम्हाला रुपया नाही. कोणी आमच्या नेऊ गाडी विकून टाकती. गाडी विकून टाकायची? हा मी काम करून घेतली. काम करून काम करून घेतली मग सारे लोक बसली. 3 गाडी मोठाले दांडगाडी फ्री झाली. नागराला 3, पुण्याला 3, आथडीला 3, घाटोला 3. त्या गाडीचं मग त्याच्या बापाने उगाच गाडी दे सोडून दिली. तेव्हा माझ्या गाडीला हात लावून मुंबई मी घेतले नाही काय. घेतले ना तो. मग घेतले तर सांग खर्च काय करायचं. तुमच्या गावात कोणत्या गाड्या होत्या? बैलगाड्या. बैलगाडी? भाजी करायची का? कोणती भाजी? मेथीची पत्ता. कर ना ना. मग तुम्ही बैल कधी गाडी बिडीत बसून नेलं तर नाही? गाडी चालत कुठं? गाडी बसत तू बसून नसतात काय? मी कधी बसलोय गाडीत? चांगली झटके तिकडे. लहानपणी गायचं आपण आज आजीला नाही का विचारू मी लहानपणी कसं होतो काय करीत होतो ते विचारू. लहानपणी लय चांगलं होतं हे का नाही. लहानपणी आणायचा काकूच्या शेंगा काकूच्या मुगाच्या मग अशा आणायचो टोपी मध्ये. ना तुम्ही? मी आणायचो कोणाचे आंबे, कोणाचे सीताफळ, कोणाचे ना ना मी तुम्हाला लहानपणी सगळं आठवत असेल ना? हं? मी सगळं आठवतो ना तुम्हाला लहानपणीचं. लहानपणी मी कसं होतो लहानपणी? एक शेळी होती. हा 2 मिरच्याचं गमेलं होतं. हा 900 हौशा होते. आणि ते चिरले राग आंब्या पैसे. ती शेळीच नाही का तुला दूध खायला घेतली होती. ती शेळीच नाही का ती राग आंब्यापासून. म्हाताऱ्यानं या अंधारात गेलं तुला खाली ठेवलं. मग ते बैल आले मोर शेळी आणली मागून. अशी मारली ती शेळी वाटायला. कमून काय आलं ना? शेळी जाळीत खोपटली निघात घोपटली मग. काहीच बघू शकतायत आता पूर्ण अंधार झालाय. भाजी वगैरे बनवली आजीने पण नेमकं जेवायच्या टायमाला लाईट गेली. हे बघा आता हे हातात लाईट घेतलाय आणि त्याने शूट करून राहिलंय. आजीने काय बनवलंय बघा. भाजी बनवली भाजी आणि हे बघा भाकरी.
घरात काय असं नसो हप्त्यातून दोन ते 3 वेळेस फिक्स नाही का मेथीची भाजी होती. मेथीची भाजी लईच आवडते वाटतं का बाई तुम्हाला? भाजी सारखं खाणं नाही गाईज बघू शकते मेथीची भाजी. मेथीच्या भाजीमध्ये बाई काहीच नाही टाकत का, बाजरीचं पीठ वगैरे हटवून टाकते. त्याची जेवढी भारी चव लागते ना ती जबरदस्त. मला दर्शन आले का काय काय ही लापशीची प्लेट आहे, त्याच्यातच भाजी दिली मला. भाकरी नाना बसले जेवायला. तुला नाही जेवायचं का आता? जेवायचं मला तिच्या जेवायला हे बघा एवढं बनवलंय तिनं जेवायला. भाजी लय भारी लागते बरं का तिच्या हातची मेथीची भाजी. गाईज तुम्ही बघू शकता जेवण वगैरे झालंय कधीतरी नाही का, म्हणजे दररोज नाही घेत, पण आता हे बघू शकता बघ काय घेऊन राहिली. ही गोळ्या घेऊन राहिली. पहिल्यांदी हेच पाकिट आहेत ना ती महिन्याला खायची. जेव्हापासून आपण व्हिडिओ वगैरे चालू केला ना तेव्हापासून एक गोष्ट तरी झाली की आता हे पाकिट 2 महिन्याला खाते. म्हणजे गोळ्या कमी झाल्यात पाहिजे खरंच. म्हणजे एका अर्थाने एक चांगली गोष्ट झाली आहे आपल्या घरामध्ये की दररोज जे गोळ्या खायच्या. आणि गोळ्या किती साईड इफेक्ट आहे असं तुम्हाला माहिती आहे, चांगल्या तेवढ्याच्यात, पण शरीराला हानी जास्त होती गोळ्यानी. आणि बैला भरपूर झाली, दात वगैरे पडले का त्याच्यामुळेच पडल्यात. काय तुला वाटत? नाही का मग काय खावा, मग आता जीवाला तकलीफ व्हायला लागली का खावा लागत आता. पण डेली नाही खात आता, दररोज नाही खात. आता 15 दिवसात आठवड्यात एकदा खावा लागत. आहे का 15 दिवसात किंवा 8 दिवसात 1-2 गोळी खाते फक्त. त्याच पण आयुष्यात काही असो का नसो पण हे गोळ्या वगैरे नाही पाहिजे. माणूस सुखी पाहिजे खरंच. बाई पहिल्यांदा एवढी भारी होती ना, म्हणजे कामात बी कोणत्याही गोष्टीत एकदम फास्ट होती. अजून पण हाई आहे. आणि गोळ्याने ती लई खचली होती. मध्ये मध्ये तेवढी खचली होती ना, गोळ्या जर नसल्या ना तर डायरेक्ट चक्कर यायची, लगेच झोपायची. आता हे नाही का डुप्लिकेट आहे औषध, याने पोट वगैरे साफ होतं तिचं. पोट वगैरे काहीच प्रॉब्लेम होत नाही तिला. काही जरी खाल्लं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. माप वगैरे नाही घेत औषधाचं, तसंच पेते. ही 1 महिन्यातून प्यावं लागतं, पण ते आठवड्यातून. आता गोळ्या म्हणजे व्हिडिओने आपल्या भरपूर म्हणजे अशा चांगल्या गोष्टी झाल्यात ना घरामध्ये. आता नाही पोळा घेतलं का गोळ्या मग एखाद्या बैला तकलीफ होती नाही. पहिल्यांदा लाईट तकलीफ व्हायची, पहिले डायरेक्ट चेक करायची, डायरेक्ट पडून घ्यायची. म्हणजे दिवस कधी कधी नाही का सकाळी भाकरी वगैरे पण आमचं म्हणजे जेवायचे एवढे वांदे होऊन जायचे ना, ते आई बोलावं लागायचे अक्षरशः. मध्ये बाई ॲडमिट वगैरे केली होती भरपूर. तिचे 7 ऑपरेशन झाले. किती झाले? 7 झाले ना. 7 ऑपरेशन झाले, पायाचे, हाताचे, म्हणजे कमरेचे. असं लय तिचं दुखलं होतं. पण आत्ता जेव्हापासून आपले 5-6 महिने झालेत ना, दुखणंच नाही तिला कसलं. एक तर तेवढं मध्ये पडली होती फक्त आजारी, ते हातपाय दुखत होते तिचे. पण आत्ता तेव्हापासून नाही घेतलं, काही आजार वगैरे नाही. जिने गोळ्या वगैरे घेतल्यात आता ती चालली आहे झोपायला. आजोबा पण झोपलेत. तर मला असं वाटतं आजचा ब्लॉग इथे सेंड करावं आणि एडिट करून घ्यावं, कारण लाईट पण आली आहे. लाईट नव्हती, भरपूर वेळेची लाईट नव्हती. नेमकं ज्यावेळेस टायमालाच लाईट गेली आमची. तर आजचा ब्लॉग एवढा जास्त शूट नाही करता आला, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांची माफी मागतो. आणि काय घरामध्ये काही गोष्टी असतात काही नसतात, डेली शूट करायचं आहे आणि करीत राहतोय. पण उद्या नाही का, उद्या मस्त एक गोष्ट होणार आहे, तर ती नक्की तुम्ही बघा. तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला नक्की विसरू नका. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर. बाई तू पण शुभरात्री. शुभरात्री. नाईट करा. उद्या भेटायला. उद्याच्या हेडवर भेटायला या. गुड नाईट.